ओम नमः शिवाय 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 ओम हौं जूं सः ओम भूर्भुवस्वः ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ओम स्वः भुव भू ओम सह जूं हौं ओम ओम नमः शिवाय 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 ओम श्री शिवलीलामृत अध्याय 9 श्री गणेशाय नमः। जेथे शिवनाम घोष निरंतर तेथे कैचे जन्म मरण संसार तिही कळी काळ जिंकिला समग्र शिव शिव छंदे करूनिया पाप जळावया निश्चिती शिवनामी आहे ज्याची आसक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणियाचे चित्त विषयी गुंतले अत्यंत तैसे शिवनामी होता रत तरी बंधन कैसे तया धन इच्छा धरुनी चित्ती धनाढ्याची करीती स्तुती तैसे शिवनामी प्रवर्तती तरी जन्म मरण कैचे तया राजभांडारीचे धन साधावया करीती यत्न तैसे शिवचरणी जडले मन तरी संकट विघ्ने कैचे तया धन्य ते शिव ध्यानी रत येची विषयी कथा अद्भुत नैमिषारण्यी सांगत सूत शौनकादिका प्रती वामदेव नामे महाज्ञानी शिव ध्यानी रत विचरे काननी एकाकी निर्माय शांत दांत जनी त्रिविध भेद रहित जो दिशा जयाचे अंबर भस्मचर्चित दिगंबर निराहार निरंतर एकालाची हिंडतसे काय करावे कोठे जावे काय घेऊनी काय त्यजावे विश्व शिवमय अवघे आघवे खेद मोह भेद नाही अक्रोध वैराग्य इंद्रिय दमन क्षमा दया कृपा समान निर्लोभ दाता भय शोक मान काळत्रयी न धरीच गृहापत्य दारावर्जित कोणी एक परिग्रह नाही सत्य काया वाचा मनोदंडयुक्त मौनी न बोले इतरांशी ज्ञान चर्चा शिवस्मरण त्या वीण नेण्याची भाषण या नाव बोली जे मौन भेदाभेद रहित जो सर्वांच्या अनुग्रहास्तव ते स्वरूप धरोनी विचरे शिव जड अजीव तारावया सर्व विचरे सृष्टी स्वइच्छे कार्य सारुनी कारण आत्मस्वरूपी पावला समाधान देहत्रय रहित विधी निषेधहीन प्रवृत्ती निवृत्ती वेगळा निरंकुश जो निसंग जैसा ब्रह्मारण्यी विचरे मातंग तयाची रीती अभंग वेदशास्त्रे वर्णिती तो स्वरूपी सदा समाधिस्थ गगन तेही अंगासी रुतत म्हणून तेही परते सारित हेतू दृष्टांत वर्जित जो तेने तेजाचे दाहकत्व जाळिले उर्वीचे कठीणत्व मोडिले चंचलत्व हिरोनी घेतले प्रभंजनाचे तेणे पै आर्द्रत्व पूर्ण निरोसवून धुवोनी शुद्ध केले जीवन एवं पिंड ब्रह्मांड जाळून भस्म अंगी चर्चिले ऐसा तो अमूर्तामूर्त केवळ शूक की जड भरत क्रौंचारण्यी विचरत सर्वही देखत शिवरूप तो एक ब्रह्म राक्षस धावत महाभयानक शरीर अद्भुत कपाळी शेंदूर जिव्हा लळलळीत भयानक मुखा बाहेरी खदिरांगार तैसे नेत्र बहुत जीव भक्षिले अपरिमित क्षुधित तृषित पापी कुपात्र अकस्मात पातला महाहिंसक सर्व भक्षक तेणे वामदेव देखिला पुण्य श्लोक धावोनिया एकाएक कंठी घालित मिठी त्याच्या लोह परिसासी झगटता पूर्ण तत्काळ होय दिव्य सुवर्ण तेवी त्याच्या अंगस्पर्शे करून मती पालटली तयाची वामदेवा अंगीचे भस्म त्याच्या अंगी लागले उत्तम सत्व वृत्ती झाली परम असुर भाव पालटला
आपुल्या अंगी झगटोन उद्धरला पिशिताशन, हे त्यासी नाहीच भान समाधीस्त सर्वदा, नेणे सुख दुःख शीतोष्ण, लोक निंदिती की वंदिती पूर्ण, शरीरी भोग की रोग दारुण, हेही नेणे कदा तो, मी हिंडतो देशी की विदेशी, हेही स्मरण नाही त्यासी, तो ब्रह्मानंद सौख्य राशी, विधी निषेधी स्पर्शेना, ऐसा तो योगींद्र निस्सीम, त्याच्या अंगस्पर्शे पापे झाली भस्म, दिव्य रूप होबोनी सप्रेम चरणी लागला तयाच्या, सहस्त्र जन्मींचे झाले ज्ञान, त्यासी आठव झाला संपूर्ण, मानस सरोवरी उदकपान करिता काक हंस होय, की हाटक नदी तीरी, देख पडता पाषाण काष्टाधिक, दिव्य कार्त स्वर होय सुरेख, तेवी राक्षस पै झाला, की करिता सुधा रस पान, तेथे सहजची आले देवपण, की शशी किरण स्पर्शे करुण द्रवे जैसा चंद्रकांत, की रवी उगवता निशेष निशा सरे प्रकटये प्रकाश, तैसा उद्धरला राक्षस स्तवन करी तयाचे, म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण, मी तव दर्शने झालो पावन, तुझसी करिता संभाषण वाटते पावेन शिवपदा, मज सहस्त्र जन्मींचे झाले ज्ञान, परी 25 जन्मांपासून पापे घडली जी दारुण, ती अनुक्रमे सांगतो. पूर्वी मी राजा दुर्जय यौवन मध्ये, अति निर्दय परम दुराचारी होय, ब्राह्मण प्रजा पीडित, प्रजेसी नित्य करी मारा आवडे, तैसा विचरे स्वेच्छाचार, वेद पुराण शास्त्र कैसे आहे मी नेणे, स्वप्नी ही नेणे कदा धर्म, ब्रह्म हत्यादी पापे केली परम, नारी अपूर्व आणून उत्तम नित्य नूतन भोगी मी, ऐशा स्त्रिया संख्य भोगून बंदी घालून केले रक्षण सर्व देश, धुंडोन स्त्रिया नूतन आणवी, एकदा भोग देऊन दुसऱ्याने तिचे न पाहे वदन, त्या बंदी रडती आक्रंदून शाप देती मज लागी, विप्र पळाले राज्यातून पट्टणे ग्रामे, खटखेटके जाण इतू की ही धुंडोन स्त्रिया धरून आणिल्या, भोगिल्या 3 शते द्विज नारी, 4 शते क्षत्रिय कुमारी, वैश्य स्त्रिया सुंदरी 10 शते भोगिल्या, शूद्रांच्या सहस्र ललना, चांडाल नारी 4 शते जाणा, त्यावरी अपवित्र मातंग कन्या सहस्र एक भोगिल्या, चर्मक कन्या 5 शत, रजकांच्या 4 शते गणित, वारांगना असंख्यात मिती नाही तयाते, 5 शते महारिणी, तितुक्यात वृषली नितंबिनी, या वेगळ्या कोण गणी, इतर वर्ण 18 इतुक्या कामिनी, भोगून तृप्त नव्हे कदा मन, नित्य करी मद्यपान, अभक्ष तितुके भक्षिले, ऐसे भोगिता पाप भोग मज लागला, क्षयरोग मृत्यू पावलो सवेग, कृतांत दूत धरोनी नेती, यमपुरीचे दुःख अपार भोगिले म्या, अति दुस्तर तप्त ताम्रभूमी, त्यावर मज लागी चालविले, लोहस्तंभ तप्त करून त्यासी नेऊनी, देववीती अलिंगन, माझे घोर कर्म जाणून असी पत्रवनी हिंडविती, कढईत तेल झाले तप्त त्यात नेऊनी बुडवीत, तोंडी घालिती नरकमूत्र पाप बहुत जाणोनी, महाक्षार कटुरस आणोनी मुखी घालिती, पासले पाडूनी तीक्ष्ण चंचूचे गृद्र, येवोनी नेत्र फोडिती एकसरे, कुंभी पाकी घालोनी शिजविती, करणी तप्त लोह दंड दडपिती, आहा तेथीची जाचणी किती सांगो आता गुरुवर्या, तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण, त्यात पचविती कित्येक दिन, मास तोडीती सांडसे करून, वरी शिंपिती क्षारोदक, जेव्हा नासिक आणि कर्ण तीक्ष्ण शस्त्रे टाकीती छेदून, हस्तपाद खंडून पोट फोडीती क्रूर शस्त्रे, अंगाचा काढीती भाता तप्त शस्त्रे, रोवीती माथा शिष्ण छेदोनी, गुदद्वारी अवचिता तप्त अर्गळा घालिती, सर्व अंगासी टिपऱ्या लावून, सवेची करीती पाशबंधन, पृष्ठीकडे वाकवून चरणी ग्रीवा बांधिती, बोटी बोटी सुया रोवून, पाषाणे वृष करीती चूर्ण, हस्तपायी आणून पाषाण बेडी घालिती, सहस्र वर्षे न लगे अंत, ऐशिया नरकी बुडवीत, एक यवोनी पाडिती, दातपाश घालिती ग्रीवेसी, आपली विष्ठामूत्र बळेची भक्षविती, अमदूत सवेची अंगाचे तुकडे पाडित, दोष अमित जाणोनी, श्याम शबल श्वान लावून, चराचरा टाकीती फाडून, एक शिरास्थी काढीती ओढून, एक मास उकरीती, लोहार गळा उष्ण तीव्र पृष्ठी हृदयी करीती मार उखळी घालोनी, सत्वर लोह तप्त मुसळे,
चेचिती तीक्ष्ण औषधींचे रस आणि ती नासिकाद्वारे आत ओतिती सवेची वृश्चिक कुपी टाकीती बहुत विपत्ती भोगिल्या ज्यांचे विष परम दुर्धर ऐसे अंगासी डस भीती विखार अग्निशिखा लावोनी सत्वर हे शरीर भाजिले अंतरिक्ष असी धारे बैसवून पायी बांधिती जड पाषाण सवेची पर्वतावरी नेऊन ढकलून देती निर्दयपणे आतडी काढून निश्चिती जयाची त्याज कडोन भक्षवीती ऊर्ध्वने मोनी टांगिती आपटीती क्रोध भरे लोह कंटकी उभे करून करीती इंगळाचे अंथरुण मस्तकी घालून या पाषाण फोडोनी टाकीती मस्तक लोह चणक करुनी तप्त खा खा म्हणून दूत मारित ओष्ठ धरुनी फाडीत तप्त सळ्या नाकी खोविती उफराटे टांगून ग्रीवेसी बांधोनी थोर पाषाण रीस व्याघ्राधिक आणून विदारिती त्या हाती गजपदा खाली चूर्ण करविती तप्त नीरप्राशन अष्टांगे करवतून वेगळाली टाकीती भयानक भूते भेडसाविती लिंग छेदून खा म्हणती सांधे ठाई ठाई मोडती तीक्ष्ण शस्त्रे करुनिया भूमीत रोबोनिया शरीर करीती बहुशर मार सवेची शूळ परम तीव्र त्यावरी पालथे घालिती वरी मारिती मुसळ घाये मग पाषाण बांधून लवला हे नरक वापीत टाकी ती पाहे अंत न लागे उतरता काचा शिसे यांचा रस करून बळेची करविती प्राशन तेथे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिता ऐशा 3 सहस्र वर्षे पर्यंत नरक यातना भोगिल्या बहुत त्यावरी मज ढकलोनी देत व्याघ्र जन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी वृक भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालो 5वा 6वे जन्मी सारमेय सबळ 7वे जन्मी शृगाळ 8व्याने गवय विशाळ गुरुवर्या मी झालो 9वे जन्मी मर्कट प्रसिद्ध 10वे जन्मी झालो गर्दभ निषिद्ध त्यावरी नकुळ मग वायस विविध 13वे जन्मी बक झालो 14वे जन्मी वन कुक्कुट त्यावरी गिध झालो पापिष्ठ मग मार्जार योनी दुष्ट मंडूक त्यावरी जाणपा 18वे जन्मी झालो कुर्म त्यावरी मत्स्य झालो दुर्भग सवेची पावल मूषक जन्म उलूक त्यावरी झालो मी 22वे जन्मी वन द्विरद त्यावरी उष्ट्र जन्म प्रसिद्ध मग दुरात्मा निषाद आता राक्षस जन्मलो सहस्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण तव दर्शनाच्या प्रतापे करून पावन झालो स्वामिया गंगा स्नाने जळे पाप त्रिनंदन हरिताप सुर तरु दैन्य मूप हरित दर्शने करून या पापताप आणि दैन्य संत समागमे जाय जळून यावरी वामदेव योगींद्र वचन बोलता झाला तेधवा एक विप्र होता महाअमंगळ शूद्र स्त्रियेसी रतला बहुत काळ तिच्या व्रतारे साधू निवेळ जीवे मारिले द्विजाते ग्रामा बाहेर टाकीले प्रेत कोणी संस्कार न करीत तो यमदूती नेला मारित जाच बहुत भोगीत असे इकडे शिव सदन उत्तम त्या पुढे पडिले असे भस्म महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्त पूजना बैसले त्या भस्मात श्वान सवेग येऊनी बैसले पाहे शिवलिंग भस्म चर्चित त्यांचे अंग जात मग त्वरेने पडिले होते विप्रप्रेत त्यावरी गेले अकस्मात कुण पास भस्म लागत पापरहित झाला तो यमदूती नरकातुनी काढिला शिवदूती विमानी वाहिला कैलासासी जावनी राहिला संहारिला पाप समूह ऐसे हे पवित्र शिवभूषण तयांचे न वर्णवे महिमान राक्षस पुसे कर जोडून भस्म महिमा सांगा कैसा भस्म कोणते उत्तम शिव भक्ती लावावे कैसा नेम यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे मंदर गिरी परम पवित्र उंच योजने 11 सहस्र त्यावरी एकदा त्रिनेत्र देवाचा इत पातला यक्षगण गंधर्व किन्नर चारण पिशाच गुह्यक समग्र देव उपदेव पवित्र महेशा वेष्ठुनी बैसले मरुद्गण पितृगण समस्त 11 रुद्र 12 आदित्य 8 वसु 8 भैरव सत्य 8 दिक्पाळ पातले 88 सहस्र ऋषीवर 60 सहस्र वाल खिल्य ब्रह्मपुत्र पाताळ नाग पृथ्वीचे नृपवर शंकरा वेष्टित बैसले विष्णू विधी पुरंदर शिव ध्यान पाहती समग्र भूतांचे मेळे अपार मंदराचळी मिळाले सिंदूर वदन वीरभद्र कुमार 60 कोटी गण समग्र पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा मांदार शुभ्र दिसे तिथे आले सनत कुमार साष्टांग करुणी नमस्कार स्तवन करुणी अपार विभूती धारण विधी पुसती यावरी बोले जाश्वा नीळ विभूती जाणा तेची निर्मळ शुद्ध करुणी गोमय गोळ मृत्तिका कण विरहित
ते वाळवून उत्तम मग करावे त्यांचे भस्म शुद्ध विभूती मज परम शिव गायत्रीने मंत्रीजे आधी अंगुष्ठे लाविजे ऊर्ध्व मग मस्तका भोवते वेष्ठी जे शुद्ध तर्जनी न लाविजे निषिद्ध कनिष्ठी का वेगळी करावी दो बोटांनी लाविजे भाळी अंगुष्ठे मध्य रेखा तेजागळी ऐसे त्रिपुंड धारण चंद्रमौळी सनत कुमारा सांगत तर्जनी न लाविता सर्वांगी विभूती त्रिबोटी लाविजे निश्चिती येणे महत पापे भस्म होती शिवभूषण प्रसादे अगम्या गमन सुरापान ब्रह्महत्या गोहत्या अभक्ष भक्षण महत पापांचे पर्वत जाण भस्मचर्चने भस्म होती ऐसा भस्माचा महिमा वामदेव ब्रह्मराक्षसा सांगे सर्व विमान आले अपूर्व दिव्य रूप असुर झाला कैलासा प्रती जाऊन राहिला शिवरूप होऊन वामदेव पृथ्वी पर्यटन स्वेच्छे करीत चालला सत्संगाचा महिमा थोर वामदेव संगे तरला असुर भस्मलेपने भाल नेत्र सदा सुप्रसन्न भक्तासी मंत्र तीर्थ द्विज देव गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व येथे जैसा धरिती भाव सिद्धी तैसी तयांसी पांचाळ देशी नृपनाथ नाम जयाचे सिंह केतू जैसा शक्रनंदन की तृतीय सूत पृथा देवीचा पुरुषार्थी मृग येसी गेला तो हुपाळ मागे चालत धुरंधर डळ शबरांचेही मेळ बहुसाल निघती तयासवे वनोवनी हिंडता भूपाळक शबर एक परम भाविक भग्न शिवालय एक गेला त्यात निषाद तो उन्मळोनी पडले दिव्य लिंग पंचसूत्री रमणीय अभंग सिंह केतराया ते सवेग दाविता झाला तेधवा राजा म्हणे लिंग चांगले परी पाहिजे भावे पूजले उगेची देवार्चन मांडिले दंभे करुणी लौकिकी मिरवावया थोरपण प्रतिमा ठेविल्या सोज्वळ करून जेवी कासारे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेऊन शुद्ध यात्रेत हिंडती जैसे मैंद की मार्गग्न वाटेत साधू सिद्ध वेश धरून बैसले काळ नेहमी साधू वेश धरून वाटेत बैसला कराव्या विघ्न एवं भावे वीण देवतार्चन व्यर्थ काय दांभिक शबरासी म्हणे नृपसत्तम तुझं हे लिंग सापडेले उत्तम निषाद म्हणे पूजन क्रम कैसा आहे सांग पा विनोदे बोले नृपवर पूजेचे आहेत बहुत प्रकार परी चिताभस्म पवित्र नित्य नूतन आणावे चिताभस्मा वीण नैवेद्य करू नये समर्पण हेची मुख्य वर्म जाण शैव लक्षण निष्ठेचे नृप वचन मानुनी यथार्थ शबरलिंग घरा आणीत शबरीस सांगे वृत्तांत हर्षभरित ते झाले सुमुहूर्ते शिवलिंग स्थापून दोघे पूजिती एकनिष्ठे करून चिताभस्म नित्य नूतन आणि ती मिळवून साक्षेपे एका आरती होताची सुंदरी नैवेद्य आणि झडकरी उभयता जोडल्या करी शिवस्तवनी सादर ऐसे नित्य करिता पूजन लोटले कित्येक दिन त्यांची निष्ठा पहावया पूर्ण केले नवल पंचवदने ऐसे एकदा घडोनी आले चिताभस्म कोठे न मिळे शबरे बहुत शोधले अपार क्रमिले भूमंडळ परतोनी सदनासी येत शबरीस सांगे वृत्तांत तीही झाली चिंताक्रांत म्हणे पूजन केवी होय केले शिवपूजन उत्तम परी न मिळता चिताभस्म तो शबर भक्तराज परम नैवेद्य शिवासी अर्पिना शिव दीक्षा परम कठीण निष्ठा पाहे उमारमण शबरी म्हणे प्रिया लागून मी आपुले भस्म करीते आता पाक सदनी बाई सोन लावणी घेते आता अग्न ते चिता भस्म चर्चून सांब पूजन करावे मग शुचिरभूत होवोनी शबरी शिव ध्यान स्मरण करी अग्नी लावोनी झड करी भस्म करी कलेवर शबर घेऊन ते भस्म चर्ची सदा शिवासी सप्रेम परी नैवेद्य आणावया उत्तम दुसरे कोणी नसेची बोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य पाहे शंकर आसन घालून शबर परम सादर शिवार्चनी शबरी उत्तम पाक करून नित्य येते नैवेद्य घेऊन शबर एका आरती करून पूर्वाभ्यासे बोलावीत एका आरती होताची सदाशिवा त्रुटी न वाजता नैवेद्य दावावा विलंब होता महादेवा क्षोभ अत्यंत पै होय सर्व अन्याय क्षमा करी शंकर परी नैवेद्यासी होता उशीर क्षोभोनी जातो श्री शंकर उशीर अणुमात्र सोसेना शबर आनंदमयी शिवार्चनी स्त्रियेने शरीर जाळिले हे नाठवे मनी म्हणे ललने नैवेद्य आणि तव पाठीसी उभी घेऊन या रंभा उर्वशी मेनका सुंदरी त्याहुनी दिव्य रूप झाली शबरी चतुर्विध नैवेद्य करी देत पतीच्या तेधवा नैवेद्य अर्पुनी शबर पूजा झाली षोडशोपचार दोघे जोडून या कर स्तवन करीती शिवाचे जय जय अनंत ब्रह्मांड नायका जय जय शिव माया चक्र चाळका दुर्जन दमना मदनांतका भवहारका भवानी पती
पूजन झाले संपूर्ण शबर पाहे स्त्री विलोकुन अलंकार मंडित सद्गुण आपणही शिवरूप जाहला एक निळकंठ वेगळा करून शिवभक्त शिव समान तव आले दिव्य विमान वाद्य अपार वाजती येत दिव्य सुमनांचे परिमळ आश्चर्य करी सिंह केतून कृपाळ विमानी बैसवून तत्काळ शिवपद पाविली दोघेही राव म्हणे विनोदे करून म्या सांगितले चिता भस्म पूजन परी धन्य शबराचे निर्वाण उद्धरोनी गेला कैलासा धन्य ती शबरी कामिनी देह समर्पिला शिवार्चनी एक एवं एकनिष्ठा देखिल्या वाचोनी पिनाक पाणी प्रसन्न नव्हे सिंह केतासी लागला तोची छंद सर्वदा शिवभजनाचा वेद शिवलीला अमृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा शिवरात्री प्रदोष सोमवार व्रते आचरे प्रीती नृपवर शिवप्रीत्यर्थ उदार धने वाटी सत्पात्री ऐसे करिता शिवभजन सिंहकेत शिवरूप होऊन शिवपदी राहीला जाऊन धन्य भजन निष्ठेचे शिवलीलामृत मंडपी सुराव सुरवाडली चढत जात श्रीधर वाघवल्ली हळ बहळ पसरली ब्रह्मानंदे करुणिया ते छाया सघन अत्यंत तेथे बैसोत शिवभक्त प्रेम द्राक्ष फळे पक्वहूत सदा सेवोत आदरे श्रीधर वरदा ब्रह्मानंद मृडानी हृदयाब्ज मिलिंदा कैवल्य पददायका अभेदा लीला अगाध बोलवी पुढे शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड नवमाध्याय गोढहा इति श्री नवमाध्याय श्री सांब सदा शिवार्पणमस्तु ओम श्री गणेशान्मा काम गज विदार कंप चानना क्रोध जलद विध्वंस प्रभंजना मद तम हारका चंड किरणा चंद्रशेखरा वृषभ ध्वजा ओम नमः शिवाय यदक्षर पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर विसर्ग बिंदु मात्राणि पद पादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर लवथोती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंठकाळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी भाळा तेथोनिया जळ निर्मळ वाहे जुळजुळा जय देव जशी शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझं कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण शीतकंठ निळा आईसा शंकर शोभे ओमा वेलाळा जय देव जशी शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझं कर्पूर गौरा जय देव देवी दैती सागर मंथन पै केले त्यामाजी अवचीच हळहळते उठले तेत्वा सुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जशी शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझं कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे वीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक रामदासा अंतरी जय देव जशी शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझं कर्पूर गौरा जय देव ओम श्री उमा महेश्वर देवताभ्यो नमो नमः।